साथ हैं। तनावले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कंचन भाई आगे बढ़ो, बंधू आणि भगिनी, कंचन भाई आगे बढ़ो। खरं म्हणजे या मोर्चाच्या तयारीसाठी शेवटची कालची चर्चा झाली. त्यामध्ये मी सांगितलं की उद्याच्या मोर्चामध्ये मी भाषण करणार नाही, काहीतरी नवीन करायचं आहे, काही नवीन आदर्श निर्माण करायचं. आधी मी काय भाषण वगैरे करणार नाही, फक्त काही गोष्टीचं हितगुज आपल्यासोबत करू इच्छितो. कृपा करून याला कोणी भाषण समजू नये. कारण कसं आहे, या भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये आपला एक हरामखोर भडवा बसलेला आहे, त्याचं नाव राजकुमार बडोले. या राजकुमार बडोलेच्या भाडीवर जगणारे काही भाडखाऊ आहेत. काय बोलले माहितीये काय, बाबूराव शेजवळ म्हणून जर दाखवावं म्हातारपणाचा इसका रिटायर बटालियन. अरे तानसेन जनावरे रिटायर झाला, पण अजून किती दम आहे बघायचा असेल तर राजकुमार येतो अर्जुन घेऊन बोरगावला. यानंतरची पहिली सभा पत्रकारांनो लिहून घ्या. राजकुमार बडोलेच्या मतदारसंघात अर्जुनगाव मोरणीला सभा होणार. आणि अनेक प्रयत्न केले. तानसेनला आताच का आठवलं म्हणे, बीजेपी वाले विचारच नाही केलं. अरे भाडव्यांनो, परवाच्या दिवशी जी निवडणूक झाली मुंबई महानगरपालिकेची, त्या मुख्यमंत्र्यांसोबत मीच होतो ना, बघितलं असेल ना टीव्हीवर. अनेक आरोप, पण आता यांना नवीन गट काढायचा. आम्ही काय केलं की गट असं, आता काय करायचं, काय डोकं फोडून सांगू, म्हणजे मला नेता व्हायचं नाही, नेता व्हायचं आहे, हो पुढारी नाही व्हायचं. पण मला साहेब म्हणलेलं आवडत नाही, मला नेता म्हटलं की शिवी वाटते. अरे आपण कार्यकर्ते आहोत, भीमसट ते जगण्यातच लय मजा आहे. आणि म्हणून काही गोष्टीचा खुलासा करायचा होता. मोर्चा का काढला, रमाताई माझ्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट घडली की संपूर्ण भारतामध्ये, दिल्लीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, पटनामध्ये, पंजाबमध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये सारा अस्पृश्य समाज बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन भीम आर्मीच्या नावाने घोषणा देत आहे. आणि महाराष्ट्र ही बाबासाहेबांची जन्मभूमी. आम्ही दिल्लीला जातो, मुंबईवाले आले म्हणून आमच्या पुढे चहा कप आम्हाला देतात. मुंबई महाराष्ट्र ही बाबासाहेब